बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे। हे दृश्य आपण पाहतोय संभाजीनगर मधील बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। पोलीस देखील या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळतात। पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, तर बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये प्रहार संघटनेकडून हे आंदोलन सध्या संभाजीनगरमध्ये सुरू आहे। पोलिसांकडून या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। बच्चू कडू यांचं संभाजीनगरमध्ये हे आंदोलन सुरू आहे। बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे। पोलीस देखील या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। आंदोलकांना अडवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय, तर बच्चू कडू यांच्याकडून प्रशासनाला निवेदन देखील दिलं जातं। दिव्यांगांच्या मुद्द्यावरून सध्या बच्चू कडू हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगरमध्ये दिव्यांगांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांचं हे आंदोलन सुरू आहे। प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सरकार विरोधात या प्रहारच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी देखील आपल्याला पाहायला मिळते। पोलीस आणि बच्चू कडू कार्यकर्त्यांना शांत करताना या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। पोलीस देखील या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। आंदोलकांना थांबवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। दिव्यांगांच्या मुद्द्यावरून हे आंदोलन सध्या संभाजीनगरमध्ये सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित पवार। सुमित, दिव्यांगांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत। संभाजीनगरमध्ये ठिय्या आंदोलन सध्या त्यांचं सुरू आहे। आताच्या क्षणाची ही दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमधील आहेत। संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये प्रहार संघटनेचं आंदोलन सुरू आहे। दिव्यांगांच्या विविध मुद्द्यावरून हे आंदोलन सध्या पाहायला मिळतंय। पोलीस देखील या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित पवार। सुमित, सध्या काय परिस्थिती आहे या आंदोलनस्थळी? नक्कीच करण, संपर्क शेतकरी त्र्यंबक धोत्रे यांनी 13 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये आत्महत्या केली होती। त्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरात बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पिंडदान आंदोलन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी 13 निमित्त छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पिंडदान आंदोलन केलेलं आहे। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः उतरून खाली यावे आणि आमचं नियोजन स्वीकार करावं अशी मागणी आंदोलकांनी केली होती। बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मात्र जिल्हाधिकारी स्वतः खाली आले नाही, त्यामुळे स्वतः जिल्हाधिकाऱ्यात पवित्र या कार्यकर्त्यांनी घेतलेला होते। तर आपण बघू शकता की अशा प्रकारे धक्काबुक्की या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये सुरू आहे। काढण्याचा प्रयत्न करतात की करत आहेत की काही वेळा जिल्हाधिकारी यांच्या एखादा प्रतिनिधी खाली येईल पण आपण स्वीकारेल, मात्र या ठिकाणी आपण बघायला मिळत आहे। कारण नक्कीच सुमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांचं पिंडदान आंदोलन सुरू आहे। कर्जमाफीच्या मागणीसाठी एका अपंग शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली होती आणि त्यानंतर प्रहारचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये सध्या संभाजीनगरमध्ये हे आंदोलन सुरू आहे।